नमस्कार मंडळी, आज मी झणझणीत कोलिम वांग करणार आहे। कोकणात प्रत्येकाच्या तोंडातले शब्द म्हणजे सुकी मच्छी असली की दोन घास जास्तच जातात। कोलिम मस्त भाजून घ्यायचा, 2 कांदे, 1 मोठा टोमॅटो, 2 वांगे घेऊन मस्त बारीक करून घ्यायचे। 2 ते 3 पळी तेल घालून कांदा लालसर करून घ्यायचा। त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा, तोही तेल सुटेपर्यंत परतायचा। स्वच्छ धुवून घेतलेला कोलिम टाकून 1 मिनिटभर मस्त कोलिम परतून घ्यायचे। करीचे बारीक पीस 4 ते 5 घालून तेही परतून घ्यायचे। अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला कोल्हापुरी घालून तेही परतून घ्यायचे आणि 2 चमचे आगळ घालून चांगले तुम्हाला हवा तसा पातळ किंवा घट्ट रस्सा करण्यासाठी पाणी घालून छान रस्सा शिजवून घ्यायचा। खूप छान चव लागते। अशा पद्धतीने तुम्हीही ट्राय करा।